नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकविषयी काही महत्त्वाच्या बेसिक टर्म्स आहेत त्या समजून घेणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला आपण टायटलपासूनच सुरुवात करू। इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्येच दोन शब्द येतात। पहिला शब्द आहे तो म्हणजे इलेक्ट्रो, म्हणजेच इलेक्ट्रो हा शब्द हा इलेक्ट्रिकल एनर्जीशी जोडलेला आहे, आणि दुसरा शब्द आहे तो केमिस्ट्री। केमिस्ट्रीमध्ये आपण केमिकल एनर्जीचा विचार करतो। आता ह्या दोन्ही एनर्जीज आहेत त्या एकमेकांच्या मध्ये इंटर कन्वर्ट होत असतात। याचाच अर्थ काय होतो तर इंटर कन्व्हर्जन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी। इलेक्ट्रिकल एनर्जी ही केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल आणि केमिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल। आता याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स बघूया, म्हणजे आपल्याला या गोष्टी पटकन कळतील। सगळ्यात सुरुवातीला आपण केमिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट होते ते बघू, किंवा त्याचं एक एक्झाम्पल बघू। आपण रोजच्या जीवनामध्ये घड्याळामधले सेल वापरतो, त्या सेलना आपण ड्राय सेल बनतो। आता ड्राय सेलचं जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स होत असतात आणि त्याच्यामुळं इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती तयार होत असते, म्हणजेच ड्राय सेल जनरेट इलेक्ट्रिसिटी। ड्राय सेल हा काय करतो तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो। आता इलेक्ट्रिसिटी म्हणजे नक्की काय आहे तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे फ्लो ऑफ द चार्ज। आता बेसिकली केमिकल रिॲक्शन्समध्ये कोणाचा फ्लो होतो, कोणता चार्ज फ्लो होतो तर शक्यतो आपण इलेक्ट्रॉन्सचा फ्लो करतो, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी म्हणजेच इलेक्ट्रॉनचा फ्लो असंही मी म्हणू शकतो। इन ड्राय सेल केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी। ड्राय सेलमध्ये केमिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते। आता आपण दुसरे एक्झाम्पल बघू की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते। आता याच्यासाठी मी इलेक्ट्रोलायसिस ही गोष्ट घेतो। आता अगेन इलेक्ट्रोलायसिस हा शब्दसुद्धा दोन गोष्टींपासून बनलेला आहे। त्याच्यात पण अगेन शब्द आलेला आहे इलेक्ट्रो। इलेक्ट्रो म्हणजेच काय मागाशी सांगितलं मी, कोणाशी रिलेटेड आहे तर इलेक्ट्रिकल एनर्जीशी रिलेटेड आहे। आणि लायसिस म्हणजेच ब्रोकन डाऊन, ब्रेक डाऊन, एखाद्या कंपाऊंडला आपण ब्रेक डाऊन करणार। आता याच्यासाठी मी इथे एक वाक्य लिहितो, ब्रेकिंग डाऊन ऑफ आयोनिक कंपाऊंड थ्रू पॅसेज ऑफ द इलेक्ट्रिसिटी। इलेक्ट्रिसिटीच्या पॅसेजमुळं आपण आयोनिक कंपाऊंडला ब्रेक करतोय, ह्याला आपण इलेक्ट्रोलायसिस असं म्हणतो, हे लक्षात घ्या। म्हणजेच इथं काय होतंय तर इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती ब्रेक करते आयोनिक कंपाऊंडला, म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी ही केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही इलेक्ट्रिसिटी तयार कशामुळे होते तर ही इलेक्ट्रिसिटी रेडॉक्स रिॲक्शनमुळे तयार होते। आता रेडॉक्स रिॲक्शन याच्यामध्ये पण दोन शब्द आहेत, एक RED रेड आपण म्हणू, रेड म्हणजे रिडक्शन, आणि पुढचा जो शब्द आहे OX ऑक्स म्हणजेच ऑक्सिडेशन रिॲक्शन। रेडॉक्स रिॲक्शन्स म्हणजेच कोणत्या तर रिडक्शन आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन्स। आता आपण एक इलेक्ट्रोकेमिकल सेल घेतला आणि त्या इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये आपण इलेक्ट्रोलाइट म्हणजेच इथे जे तुम्हाला सोल्युशन दिसतंय ते सोल्युशन घेतलं आपण NaClचं। आता NaClमध्ये पण अगेन दोन गोष्टी आहेत, एक आहे Na म्हणजे सोडियम आणि Cl म्हणजेच कोण आहे क्लोरीन। आता या इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन्स होत असतात। रिडक्शन म्हणजे काय तर रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स। आता ह्या जो इलेक्ट्रोकेमिकल सेल तुम्हाला दिसतोय त्याच्यामध्ये क्लोरीन आहे तो रिड्यूस होतोय, म्हणजेच त्याचं रिडक्शन होतंय। याविषयीची रिॲक्शन मी लिहितो, क्लोरीन प्लस इलेक्ट्रॉन गिव्ज Cl-। क्लोरीननं काय केलं, एक इलेक्ट्रॉन गेन केला, घेतला, आणि तो काय झाला रिड्यूस झाला। आता आपण दुसरी रिॲक्शन लिहू किंवा दुसरी डेफिनेशन लिहू ऑक्सिडेशनची। ऑक्सिडेशन म्हणजेच काय तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स। या इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये सोडियम आहे तो ऑक्सिडाइज होतोय, म्हणजे सोडियम काय करतोय एक इलेक्ट्रॉन लूज करतोय, त्याच्याविषयीची मी रिॲक्शन लिहितो, Na गिव्ज Na++1 इलेक्ट्रॉन, म्हणजेच Na काय केला एक इलेक्ट्रॉन आहे तो लूज केला आणि तो Na+ आयनमध्ये म्हणजे सोडियम आयनमध्ये कन्वर्ट झाला, पॉझिटिव्ह आयनमध्ये तो कन्वर्ट झालेला आहे, हे लक्षात घ्या। आता आजच्या लेक्चरपुरतं आपण इथंच थांबूया। तुम्हाला या लेक्चरमध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन काय असतं हे पाहायला मिळालं। पुढच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल कोणते आहेत आणि इलेक्ट्रोकेमिकल सेल्सचे घटक कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहेत, किंवा इलेक्ट्रोकेमिकल सेल्सना आपण कोणकोणत्या टाईप्समध्ये डिवाइड करणार आहे
त्याच्याविषयीची माहिती बघणार आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।